शॉपिंग करतो ना इकडे बाजारामध्ये आपला कसं म्हणू ना कोण ना कोण ओळखीचा मित्र हा जो आहे ना इथे शॉप हे बघा हे घेतो ना हा मिलिटरीचा आहे आपला हा मिलिटरीचा माझा मित्र आहे त्याला माहित नाही मी इथे अरे भाई मिलिटरी ड्रेस हा हे सगळं हे तुम्ही आणि तुम्ही एकदम आवडीने बनवता स्वतः वगैरे हे बघा गावठी हे लेबॉन आणि हे बॉयलर ही 700 रुपये किलो आहे 700 रुपये किलो सध्या चाललंय आता ही आपलं सप्टेंबर मध्ये पापलेट कसं चाललंय जरा सांगू शकता बघा कोणती पण घ्या 20 रुपये हे पण आहे आणि हे कसं आहे काय चालू हो सध्या सफरचंदची काय प्राइस चालली मग काय चांगलं आहे हे बघा काका नेहमी असतं काय मग नेहमी मक्केच विकता की मक्का विकतोय फेमस मक्का आहे फेमस मक्का आहे ते हा बघा कमी से कमी 150 ला 250 सांगतो 200 ला विकतो हे पर्सवाल्याचं किती झाले प्राइस 350 रुपये हे बघा हे घेतलं तर कितीला मिळते हे ते वगैरे बघा किती मस्त हा पॅन कितीला आहे पॅन नमस्कार मित्रांनो मी दिलीप मरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आहे माझ्या गावी म्हणजे मी देवरुगामध्ये आणि आज वार आहे रविवार तर मित्रांनो देवरुगचा ना आठवडी बाजार आज भरणार आहे तो तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देवरुग पण मार्केट पण दाखवणार आहे बाजार पण देखील दाखवणार आहे आणि मला पण काही शॉपिंग करायचं काही तुम्हाला अशी दुकानं दाखवून जिथे खूप रिजनेबल काही गोष्टी मिळतात आता माझ्या इथे बघू शकता एक दुकान आहे ते मागे तुम्हाला दाखवतो हे बघा महिला वस्तू भांडार म्हणून इथे दुकान बघू शकता कधी तुम्हाला जर काही कोणती वस्तू घ्यायची असेल ना तर ह्या शॉपमधून घ्या तुम्ही खूप एकदम रिजनेबलमध्ये मिळतो तुम्हाला दाखवतो मला शॉप कशा पद्धतीने आहे हे बघा कटलरी स्टेशनरी व जनरल स्टोर तुम्हाला सगळे गणपतीचं आता सध्या गणपती आहे तुम्हाला पतावड्यापासून सर्व गोष्टी मिळून जातात हे बघा अशा पद्धतीने आहे सगळे फटाके वगैरे पण आहेत भरपूर गोष्टी आहेत आणि इकडे ना नेहमी हे बघा सगळ्या बऱ्याच गोष्टी आपण ना त्यांच्या त्या ओनरला जाऊन भेटूया आणि सर्व गोष्टी पाहण्यात प्रयत्न ताई जर तुमच्या शॉपमध्ये समजा आला आता कोण पण तर आपल्या शॉपमध्ये काय काय मिळून जाईल ड्रेपरी मिळेल म्हणजे गणपती फटाके दिवाळीतनं शिमग्यातून पासोडे सगळं म्हणजे सगळे आयटम दसऱ्यातून टिपऱ्या सगळे सीझन माझ्याकडे आहेत हा आणि मी पण नोटीस केलं का मी पण बाहेर घेतलं काय काय गोष्टी आणि जसं मी काल ते बोललो हे तिथे काट्या घेतल्या बाहेरच्या दुकानामध्ये 75ला होत्या आणि तुमच्याकडे मला 40 रुपयालाच मिळाल्या दिसला 75 मी 80 केलेलं आहे ती किंमत बघितली हो आणि आपल्या दुकानामध्ये सर्व मिळणार तुम्हाला हे बघा मित्रांनो हा सगळे मिळणार आता आम्ही सध्या खास हे आलोय गऱ्या घ्यायला आलोय गरे आणि शिस्त घ्यायला आलोय त्या तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी मिळतील आणि तुम्ही ह्याच्याबद्दल तरी काहीतरी बोलला तुम्ही ह्याच्याबद्दल काय ते बोलत नाही तुम्ही स्वतः तयार केलेले असे मुकोटे वगैरे गवर स्वतः तयार करते पण मी स्वतः तयार करते हलव्याचे दागिने स्वतः तयार करते सिंगलचे पासवर्ड शिवते स्वतः शिवते मी टेलर आहे काय बोलताय मी टेलर आहे आणि सगळं तुम्हीच मॅनेज करा 40 वर्ष मी टेलरचे आमचं आता मी बंद केलं आणि आपलं हे दुकान किती वर्षापासून 73 सालापासून आहे 73 पासून म्हणजे जुनं आहे एकदम जुनं 50 वर्ष होऊन गेली हा आणि तुमचा तो प्रामाणिक प्रामाणिक प्रसंग बघा हे जे आमचे आहेत ना हे बघा हे शिवजयंती बघा शिवाजी मावळा नऊवारी साड्या हे सगळं मी तुम्हाला खोटं सांगणार नाही बघा आता अशी माझी चौथी वही आहे बघा वासुदेचं मिळतं पंजाबी ड्रेस मिळतो कवड्यांची माळा असे हे बघा सगळे माझ्याकडे आयटम आहेत ज्योतिबा फुले पोळीची टोपी मावळा पुरणमध्ये संभाजी नमन हे बघा शाह शिवाजी आयटम हे सगळे माझे हे असे मी दिलेले आहेत भाड्याने असं तुम्ही देते हे बघा हे कुठला आयटम नाही माझ्याकडे असा नाही अच्छा मिलिटरी ड्रेस हे सगळं ड्रेस हे तुम्ही एकदम आवडीने बनवता स्वतः वगैरे असे ह्या सगळ्या स्वतः बऱ्याच गोष्टी मिळतात इकडे तुम्हाला म्हणजे सगळं तुम्हाला म्हणजे पुढे जनरल स्टोअर म्हणता येईल ना बऱ्याच गोष्टी आहेत नेहमी तुम्ही असा मुलांच्या स्टेशनरी पासून पण स्टेशनरी पण आहे इकडे तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता भरपूर काय काय गोष्टी आहेत इकडे या साईडला तुम्हाला हे आपल्या बर्थडे बिड्डे साठी असतं ते डेकोरेशन सामान आहे ते असतं आणि हे काय या साईडला जे आहे ते हा टेकले ते पण आहे टेलरिंगचा वगैरे गणपती डेकोरेशन आहे भरपूर गोष्टी आहेत मित्रांनो जेव्हा तुम्हाला कोणती पण गोष्टी घ्यायची असेल आपण ह्या दुकानामध्ये एकदा व्हिजिट करा कारण मध्ये इकडे तुम्हाला रिजनेबल भावामध्ये मिळून जातील बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो मी एक सांगायला गेलो तर खूप मोठी व्हिडिओ होऊन जाईल पण या मस्ट व्हिजिट करा आपल्या दुकानात महिला वस्तू भांडार देवरुग बरोबर एक नंबर त्यानंतर आणखीन काही फेमस इथे इकडचे शॉप्स आहेत फार पेढे वगैरे ना ते म्हणजे ते गानूचे पेढे म्हणून इकडे म्हणून पेढ्याचं शॉप आहे इथे खाली मार्केटमध्ये तिथे तुम्हाला पेढे वगैरे खूप चांगले मिळून जातील
आणि भरपूर अशा काय काय गोष्टी ज्या तुम्हाला वाटतात आणि मी तिथं शॉपिंग करतो. मला ज्या मी याच्या अगोदर पण जेव्हा येतो मार्केटमध्ये तर कुठून कोणत्या कोणत्या गोष्टी घेतो ते पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडली तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर आता पूर्ण असं बघा मार्केटमधून मी खाली आलोय. हे पूर्ण आता हळूहळू भरत जाईल. आजूबाजूला पूर्ण फळभाजीची वडे झाड आहेत आणि हेतून आपला राईट मारला तर आपला पूर्ण बाजारपेठ चालू होतो. आणि जसं मी तुम्हाला बोललो ते हॉटेल नितीन आहे ना, ह्याच्या समोर बरोबर गानू पेढेवाला आहे. इकडे पुढे बघू शकता, इथे ह्या साईडला आहे गानू पेढेवाला. तिथे पेढे खूप फेमस आहेत तिकडे. ह्या बरोबर हॉटेल नितीनच्या बरोबर अपोजिट साईडला तिथे गानू पेढेवाला म्हणून कोणाला पण विचारलं चांगले पेढे मिळून जातील. जस्ट राईट मारला की आपलं हे सगळं मार्केट चालू झालंय. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने सगळे भाज्या वगैरे विकायला. आणि ह्या ज्या गोष्टी बघून ना मित्रांनो मला अगोदरची आठवण येते, कारण का आमचा हा आठवडी बाजार असायचो लहानपणी. मित्रांनो मी माझ्या आईबरोबर यायचो इकडे विकायला. बरेच अशा गोष्टी मिळतात अशा बघू शकता. सगळ्या गोष्टी आहेत इथे विकायला वगैरे. मस्त मस्त बिडाचे टोप वगैरे, बिडाचे तव्यात वगैरे सगळे बिडाचेच आहेत. काय लोखंडाचा आहे का? लोखंडाचा मध्ये लोखंडामध्ये काय चाललंय याची प्राइस बिडाचे? हे घेतलं तर कितीला मिळते? हे बघा 350ला मिळते. आणि हे बिडाचे आहेत काय? हा कितीला मिळेल? हा बिडाचा घेतला तर 550-400 रुपयाला मिळतात. याचे दादा इथे असतात. इथेच असतात. तुम्ही बघता आठवडी बाजारला येता पण असं नेहमी असतं काय? जस्ट इथं आतमध्ये इथंच असता जागा तुमची हीच आहे. आणि ते भरपूर काय काय गोष्टी. ही काय म्हणतात त्याला? पातेल आहे काय? मग ते चुलीवर ठेवतात. मग आतमध्ये म्हणजे आतमध्ये पडणार नाही खाली? अच्छा ते आहे काय? चुलीवर ठेवायचं पातळ वगैरे. खूप इंटरेस्टिंग. हा चिमटे वगैरे बघा किती मस्त. हा पॅन किती आहे? पॅन 450 रुपये पॅन आहे. आणि ही कढई कसली आहे? ही कढई लोखंडी कढई आहे. ह्याच्यामध्ये चांगलं बनवू शकतो ना? ऍक्च्युअली मला घ्यायचं होतं पण ते मुंबईला एवढं लांब घेऊन जायचं म्हणजे वजन मला डोक्याला ताप आहे. पण खूप मस्त आहे मित्रांनो. त्याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर तुम्हाला घरामध्ये काही संसारासाठी पाहिजे असेल ना, हे पण भारी आहे ना दादा? हे बिडाचं आहे. ह्याच्यामध्ये काय बनवतात बिडाच्या ह्याच्यामध्ये? तेल नाही खात जास्त. काय बोलताय? हे डाएटसाठी बेस्ट आहे ना मग? आणि ह्याच्यामध्ये काय पण बनवू शकतो, व्हेज नॉन व्हेज. हा तर मित्रांनो कोणाचं भिडाची भांडी पाहिजे असेल इथे मिळून जाते दादाकडे. खूप सॉलिड आहेत, इंटरेस्टिंग आहे. जर ज्यांना डाएट वगैरे फॉलो करायचं असेल ना त्यासाठी बेस्ट आहे तिथे. ते जड असणार ना आपण, आणि याला काळजी घ्यावी लागते ना भिडाच्याला. नाही घ्यावं लागेल. काय बोलताय? 30-40 वर्ष टिकतं आणि त्याचा अर्क कमी होत नाही जसं अॅल्युमिनियमच्या भांड्याचं होतं तर. काय बोलताय? हा तर मित्रांनो दादा आयन पण मिळतं. तर दादा बोलतात त्याचा अर्क कमी होत नाही, कारण का आपण ही जी भांडी वापरतो ना त्याचा काही दिवसानंतर कालावधीनंतर अर्क कमी होतो, पण ह्याचा होत नाही. मग ही चांगली सगळ्यात ना. तर कधी आला तर मित्रांनो बघा जस्ट आला ते दादा असतं. काय नाव दादा तुमचं? चेतन लांबोर म्हणून दादांचं नाव आहे. खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली मित्रांनो, आणि यांच्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत. या इकडे मस्त व्हिजिट करा आणि घ्या. इथून थोडेफार कमी करता ना, पण नक्की कमी करतात मित्रांनो. हे बघा इकडे अशी माती आपली भाजी बिजी पण विकतात. इकडे भरपूर गोष्टी आहेत. इकडे इथे कोयत्या वगैरे विकायला पण आहेत इकडे. तेव्हा कोयत्या वगैरे येत आहेत. हे कशी आहे कोयती? हा कितीला आहे? 400 रुपये सांगतात, कमी करून देतात. कसले आहे? कसलं लोखंड आहे नक्की काय? हे बघा कोयत्या वगैरे मिळतात मस्तपैकी असं सगळं लावून कमी करून देतील बोलतात. किती होतील कमी केलेत? आणि वेळ 300 सांगायचे. 300 सांगतात, 250ला देतील. कमी करतात. अशा ताई असतात तिथे विकायला. ठीक आहे तिकडे. हे बघा असं विकायला वगैरे ठेवलं आहे. पापड विपड आहेत. खोबरं आहे इकडे. खोबरं इकडे एकदम स्वस्त मिळतं. आपण त्याची पण प्राइस काढूया. आता हळूहळू मार्केटमध्ये सजायला लागले. हे बघा अशा पद्धतीने आहे. मी असं चाललंय आणि आजूला दोन्ही बाजूला मार्केट आहे वगैरे. काय काय इंटरेस्टिंग ह्या सगळ्या भाज्या वगैरे आहेत. त्याची पण आपण प्राइस जसं जसं मिळेल तसं आपण काढायचा प्रयत्न करूया. ह्या साईडला इकडे बघू शकता मित्रांनो, ह्या साईडला सगळे बटरची दुकान आहेत. रोज बटर वगैरे हे बघा हे पण आहे इकडे. अशा पद्धतीने विकतात वगैरे. वरती अशा पद्धतीने कागद लावलाय आणि अशी खाली बटर वगैरे विकतात. बटर फरसाण वगैरे सगळं आहे इकडे. ह्या साईडला इकडे रश्शा, कोणा दोरी पाहिजे असतं दोरी, मंगळसूत्र हवं असेल तर मंगळसूत्र वगैरे सर्व गोष्टी या मार्केटमध्ये मिळून जातात. महिलांसाठी खास आहे इकडे. बघू शकता बांगड्या आहेत इकडे. चेन वगैरे ह्या चांदीचे असतात काय? त्या कलर केले फक्त. कलर जात असेल ना दादा? अशा पद्धतीने आहेत मस्त वाटत. ह्या सोन्याच्या असतात फक्त कलर असेल ना पण त्याचा. अशा पद्धतीने कलर आहे. हे सगळ्या पण मिळतात. हे सगळ्या गोष्टी पिन्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात इकडे. अंगठ्या वगैरे ह्या साईडला. होय होय ह्या साईडला पण बघू शकता. ह्या बाजारामध्ये आठवडे बाजारामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. भाजी तर व्हेजिटेबल तर तुम्हाला मिळून जातं,
त्याच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीने हे काहीतरी समथिंग डिफरंट आहे. इकडे पण बघू शकता ते पापडा बिपडासारखं काहीतरी आहे, तळायचंच ना, त्या गोष्टी पण आहेत इकडे. त्या साईडला हे खडे मसाले आहेत ना, अशा पद्धतीचे पॅकेट्स वगैरे त्या देखील मिळून जातील. त्याची जर प्राईस पड्या कसे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. एक पॅकेट घेतला तर 10 रुपयाला मिळणार हे पॅकेटमध्ये. आणि ह्या साईडला जे आहे तुम्हाला असे डायरेक्ट आहे ते बघा, अशा पद्धतीने आहे तिकडे. चालत आता पुढच्या एका नाक्यावरती आलोय. हे बघा इथे समजतं, इथे एक पिंपळाचं झाड आहे बघू शकता मार्केटमध्ये. किती मस्त वाटतं झाड बघा, एक नंबर वाटतं. असा हा चौक बनवला आहे छानपैकी. आजूबाजूला पण इकडे हा आहे ते. कशी आहे कोबी, कशी आहे? 20 रुपये. कोणती पण घ्या, हे बघा कोणती पण घ्या 20 रुपये. हे पण आहे. आणि हे कसं आहे? हे 30 रुपयाला. एकदम स्वस्त चाललंय. बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे मित्रांनो. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांची मी प्राईस काढू शकत नाही, पण तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येईल. कारण का ते बरोबर नाही, आपल्याला घ्यायचं नसतं आणि आपण प्राईस काढणार ना, ते बिचारे सकाळ ना ते शिव्या खायचे म्हणजे कसं काय बोलत नाहीत, पण तुला मला स्वतःला पण पर्सनली पण नाही आवडत जास्त करून. पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की बघा याच्यामध्ये अशी फळं वगैरे आहेत. काय चालू हो सध्या सफरचंदची काय प्राईस चालली? 100 रुपये किलो. एकदम स्वस्त सफरचंद आहेत. आणि इकडे केळी पण आहेत तुम्हाला, खूप स्वस्त आहे इकडे. मका कसा घालाय बघा, 50 रुपयाला 3 लागलेत मका. बघूया चांगला आहे. हे बघा काका नेहमी असता काय, पण नेहमी मकेच विकता की? फेमस मक्का आहे. आता तुम्ही कुठे असता नेहमी? हे बघा आई अशी हे बिल्डिंगच्या बरोबर समोर असे चाचा आहेत आपले, तसे मक्का विकतात बघा इकडे कायम असतात. आणि त्या बाजूला आहेत आपले फ्रूटवाले, केले आहेत. हा मस्त आहेत, बोलायला बिलायला चांगले आहेत. या साईडला इकडे मित्रांनो लेडीज लोकांचं पण आहे इकडे. हे बघा इकडे सगळं ड्रेस मटेरियल वगैरे आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे. हे बघा असं सगळं आहे. हे काय चाललंय याचे पर्सवाल्याचं किती झाले प्राइस? 350 रुपये. हे बघा असे 350 रुपयाला मिळून जाते मला असे कपडे वगैरे. आणि हे घेतलं तर 1 पीस मध्ये घेतलं तर कोणते पण 550? अरे वा, कोणते पण 350 आहेत. आणि हे वाला घेतलं तर इकडे सगळे. तर मित्रांनो ह्या दुकानामध्ये काय पण घ्या तुम्हाला सगळे 350 रुपयाला वाटतं. सगळे 350 रुपये आहे. काय बोलतो मग? मिनिमम किती पासून आहे? मिनिमम सगळ्यात स्वस्त किती? तर मित्रांनो ह्या शॉपमध्ये आला तुम्हाला 150 रुपयापासून ते 350 पर्यंत अशा सगळ्या वस्तू व्हरायटी मिळतील. तुम्ही यावून मस्त इथे व्हिजिट करा. हे बरोबर भरपूर काय काय गोष्टी आहेत. हे बघा अशा पद्धतीने आहेत. इंटरेस्टिंग आहे ते, खूप काय काय गोष्टी आहेत तिकडे. लेडीज लोकांसाठी काय स्पेशल आहे ते. आज बिल्डिंगच्या बरोबर समोर आहे. ह्या बिल्डिंगच्या समोर हे चाचा बसतात त्यांच्या बाजूला विकतात बघा. असं आहे. कशी आहे काकडी? 20ला पाव 30ला अर्धा आहे. हे बघा हा आवाज आहे का? आवाज हे बघा अशी बडबडतो बघा. तुम्हाला एक वडापावचं दुकान दाखवतो. या आजीचं आहे बघा. या आजीना खूप एकदम मस्त वडापाव बनवते. भारी भारी एकदम फ्रेश वडापाव आहेत. आणि खूप प्रेमानं खूप स्वभावानं खूप चांगले आहेत एकदम ह्या आजी. मस्त कडे येऊन करा वडापाव घ्या यांच्याकडे, भारी असतात वडापाव. आवाज बघा भारी ओरडतात एकदम. फुल कॉम्पिटिशन. केळी 20 रुपये. तर विचारायची गरज नाही, प्राइस लगेच सांगा. किती रुपयाला? 20 रुपये. हे बघा इकडे 1 किलो 100, 1 किलो 100. भरपूर आहे. मस्त आहे मार्केट, एकदम भारी भारी आहे. वरती बघा क्लायमेट बघा कसं आहे. आणि हे असं मार्केटचं आहे. आता हळूहळू आपण आता चाललोय फिश मार्केट, चिकन मार्केट ह्या साईडला चाललोय. हे सगळे व्हेजिटेबल, कपडे, क्लोथ वगैरे तुम्हाला इथे टॉर्च पण मिळून जातील. इकडे बघू शकता वेगवेगळ्या टॉर्च पाहिजे असेल तुम्हाला, LED बल्ब पाहिजे असेल ते पण मिळून जातील. हे बघा अशा पद्धतीने आहे. बऱ्याच गोष्टीकडे मिळून जातात मित्रांनो. हे बघा अशा पद्धतीने टॉर्च वगैरे पण आहे. मस्त मस्त हो, भारी भारी आहे. स्पीकर वगैरे पण आहे. हे वॉचेस वगैरे पण आहे तिकडे. दादा काय झालं वॉचची प्राइस काय आहे? प्राइस 100 वाला है, 150 वाला है. 100. आणि लहान मुलांचे असे वाले घेतले तर कमी से कमी 100. लहान मुलांचे पण 100. लहान मुलांचे पण म्हणजे 80 आहे काय? तसे घेते 80. मला तसे मुलांसाठी पाहिजे होते, पण लय महाग पाहिजे. थोडे स्वस्त नाही होते. अच्छा, 2 घेतले तर कमी नाही करणार ना? कमी ना, 100 खाली नाही. 100च्या खाली नाही. अरे बापरे. आम्ही 150 सांगतो, 120 सांगतो. हा हा, मराठी मस्त बोलता तुम्ही. अरे आणि हे टॉर्च कसे हे वाले? हे
325, हम्म. ये 450, हे 450 ला. MZ का है, हाँ. अलग दूसरी कंपनी है. आणि हे मोठे लॉंग डिस्टन्स वाले आहेत का टॉर्च? हे असेवाले हा दाखल बघूया कसे टॉर्च. प्राइस तरी काढूया कसे. हा बघा ते 800 रुपये. 800 रुपये ना. किती लांब जाते लाईट? हे हंटिंग शिकार वगैरे मासे वगैरे पकडायला बरी आहे काय? मसाला बरोबर आहे. मासे पकडायला 800 रुपये कमी नाही होणार? कमी करून देणार. हा देणार कमी करून. देणार. हे बॅटरी मला मित्रांनो आवडली. 800 रुपये बोलतात पण ह्याची प्राइस कमी होऊन जाईल. 200 वाली कोणती अशी येणार काय? किती 1 वर्ष तरी जाईल का याच्यामुळे? हे चांगले आहे, वजनान मस्त आहे ना. थोडीफार प्राइस कमी वगैरे मिळते. अशा पॅकेटमध्ये येते काय? कसं आहे बॉक्समध्ये. अशा बॉक्समध्ये येते म्हणजे क्वालिटी वाईज चांगली वाटली मला. अच्छा बघा 800 रुपयाला आहे. आणि अशा टॉर्च आहेत ह्या? ते हा बघा कमी से कमी 150 ला. हे 250 सांगतो 200 ला विकतो. हे वाले 200 वाली 180 ला भेटेल. 200 वाले 180. आणि ही लहान मुलांची आहे ती? ते 120 सांगतो 100 ला भेटेल. हे 100 रुपयाला मिळणार. त्याचे कमी नाही 100. त्याच्यावर कमी नाही होणार. याच्या असतो काय उजेड इथं? अजून आहे की बॅकअप कमी. हा पेक्षा हा चांगला आहे. हा वाला चांगला आहे. याचे बॅकअप चांगला आहे. ते हा तो कितीला आहे? तो वाला 120 वाली 100 रुपये. 120 वाली 100 ला. बॅकअप चांगला आहे वगैरे. आरती बिरतीला बरी आहे. चांगला उजेड पण चांगला वाटतंय. चांगला आहे. बेस्ट आहे. सबसे जास्त दिसते आहे. हा ओके. मेटल आहे. हा चायचं कमी. बॅकअप कमी आहे असं असतं. आता पाऊस पण जोरात चाललाय आणि बघा अशा पद्धतीने हे चाचा बघा काका कसे विकतात बघा भाजी वगैरे. पुढे स्ट्रगल आहे लोकांची. असं पण एवढं इझी नाही वाटतं आपल्याला एवढं. हे बघा नशी भाजी आहे म्हणून ठीक आहे. अदर दुसरं काही गोष्टी असतं त्यांचं खराब झालं असतं. त्याच्यातलं केळी वगैरे बनायचं. हे बघा असा पाऊस पडतोय भरपूर जोरात पाऊस चालू झाला. आणि असं सगळं मार्केट आहे. हे कपडे बिडेवाल्यांचं आहे इकडे बघू शकता. हे जर भिजलं तर त्यांनी मस्तपैकी प्रोटेक्ट केलंय त्यामुळे बरं वाटतंय. बघा बघू शकता मित्रांनो. तर बऱ्याच गोष्टी शिकून जातात इकडून आपल्याला. तसंच करतात. मार्केट खूप इंटरेस्टिंग वाटतं. लहानपणीच्या सगळ्या आठवणी माझ्या एकदम ताज्या झाल्यात इकडे. पाऊस तर एकदम धोधो पडतोय बघू शकता. हा रविवारचा बाजार आहे. आता आपल्याला पुढे जायचंय तर मी छत्री नसल्यामुळे मला थांबलो इथे थोडा वेळ. आता हा तर मेन रोड आहे. हा आतमध्ये जो जाणार आहे ना छोटा रोड तिकडे पण आहे मार्केट. इकडे पण भरतं बघा असं. ह्या साईडला पण भरतं. आणि हे सगळं आहे इकडे बघू शकता. मका 10,000 रुपयाला मका आहे. टोमॅटो आहे 40 रुपये किलो. सगळे दोडके पडवळ काकडी भरपूर काही काही गोष्टी आहेत. बघा 30 रुपयाला अर्धा किलो काकडी चालू आहे इकडे. मोसंबी आहेत सफरचंद 100 रुपये किलो. बऱ्याच गोष्टी स्वस्त मिळतात मित्रांनो आठवडे बाजारामध्ये. हे सगळे गावठी सगळं तुमचं. हे बघा असे पण असे वाटे बेटे आहेत इकडे. इकडे पण बघू शकता बरंच आहे. बरंच काय काय आहे. भेंडी आहे. पाऊस असल्यामुळे थोडे जरा लोक पांगलेत लांब गेलेत. आता परत पाऊस थांबल्यावरती सगळे परत बाजार भरत चाललाय. इकडे बघू शकता. तिकडे हे चप्पल्स वगैरे पण आहे तिकडे. फर्स्ट टाइमला मी घेऊन गेलो. तर आपण पोहोचलोय खालच्या मार्केटमध्ये. जे फिश मार्केट आहे तिथे चिकन मार्केट आहे तिथे आपण आलोय. हे बघा अशा पद्धतीने पुन्हा बाजार दिसतं तुम्हाला. तुमच्याकडून ओळखी बिळकीचा असेल याच्यामध्ये दिसत असेल तर ते पण सांगा तुम्ही. कोण गावाकडून आपले व्हिडिओ बघत असेल. हे बघा इकडे जास्त खोबरं वगैरे स्वस्त मिळतात. त्याला काय झालं खोबऱ्याचा भाव सध्या? 350 रुपये किलो. महाग झाला भरपूर. आणि लसूण 100 रुपये किलो. हा हे स्वस्त आहे 100 रुपये किलो आहे. आणि कशी 100 रुपये सव्वा किलो. मग हे स्वस्त आहे इकडे मिळते. आणि हे महाग आहे सध्या आता खोबरं. तर मित्रांनो जसं तुम्हाला बोललो ना मी कुठून काय घेतो तर माझे काय फिक्स आहेत. हा आपला सबस्क्रायबर आहे हा दादा. आणि ह्याच्याकडून मी बांगडे घेतो नेहमी. ह्याच्याकडे नेहमी फ्रेश असते मच्छी. आणि आपल्याकडे किलोवरती मिळते ना. हा इकडे त्यांचं दुकान वगैरे सगळं कापून वगैरे मिळतात. स्वभाव खूप दादा खूप चांगला एकदा. आता स्वतः करेल. मला दे ना आपल्याला 1 किलो दे ना बांगडे. 1 किलो आपण बांगडे घेऊया मस्त की. आणि काय चाललंय सध्या 1 किलोचा भाव? 300 रुपये किलो चाललंय. तुला 250 रुपये. हा 300 रुपये किलो चाललाय. आणि हे कसं चाललंय सुरमे वगैरे? 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो सध्या चाललंय. आता हे आपलं सप्टेंबरमध्ये. पापलेट कसं चाललंय जरा सांगू शकता? पापलेट 1400. मोठा पापलेट आहे मित्रांनो. हे बघा असं मोठा एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे एकदम. आणि ही कोणती मच्छी म्हणणार? ही
हे कसं चाललंय आपल्याकडे? 400 रुपये. मग थोडं इकडे आल्यावरती तू सगळ्यांना म्हणजे थोडंफार कमी जास्त वगैरे करतो. हा आता चेहरा लक्षात ठेवा, एकदम भारी आहे. आणि आपलं हे कसं झालंय आपल्याकडे? हे मोठे आहे मित्रांनो एकदम, आहे ना, टायगर फॉन्स बोलतात ना, हे बघा याच्या मोठे आहे, पण ही पण चांगली क्वालिटी आहे बघा. तुम्हाला मित्रांनो बघा एक दाखवतो हातावरती बघा, थोडं मोठं आहे बघा. हे कसं चाललंय? 500 रुपये किलो. म्हणजे यावेळा बऱ्यापैकी स्वस्त आहे. हा काय आपला अच्छा नदीचा मासा नाही ना, समुद्राचाच आहे वगैरे. आणि हे आपली मांदेली आहेत ना, ती पण किलोवर भेटते? कशी मिळते किलो? 250 रुपये किलो वगैरे. आणि हे कसं चाललंय? 300 रुपये किलो. किलोमध्ये किती बसतील तरी? हे 30 एक बसतील. अरे वा, एक नंबर आहे, भरपूर आहे. छोटी नाही मित्रांनो, मोठी आहे बघा. बघा केवढी मोठी आहे, तुम्हाला हातावरती घेतल्यावर कळेल बघा. माझा हात दाखवतो तुम्हाला, ऑलमोस्ट नाही म्हटलं ना तरी एक फुटापेक्षा थोडीशी कमी आहे मित्रांनो, एवढी मोठी आहे बघा. मोठी आहे, छोटे छोटे नाही. आणि ही तर आपण सांगितली ना ऑलरेडी. हे बघा, हे मीडियम 400 रुपयांमध्ये मिळणार. आणि हे कोणतं म्हणणार? हे बघा, कुठले पापलेट बोलतात? अमेरिकन पापलेट बोलतात बघा. बघा किती मस्त आहे. हा कसं चाललंय? 500 रुपये किलो. एकदम रिझनेबल मध्ये असतात. नेहमी तुम्ही लोक असता ना, पण ह्याला मी चांगला ओळखतो. हा आपला आहे, मला एकदा बोटीवरती पण घेऊन जाणार आहे. कधी घेऊन जातं का माहित नाही. हा ठीक आहे, माझे कापून ठेवते काय. हा, आणि हा ताई वगैरे असतात इकडे. थँक्यू सो मच तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिला. कारण मित्रांनो आज रविवार आणि भरपूर गर्दी आहे. इकडे बघू शकता आजूबाजूला भरपूर गर्दी आहे. त्यातल्या आपल्याला वेळ काढून आपल्याला दादा सांगितलं थोडी माहिती. खूप गर्दी आहे इकडे. जसं मित्रांनो बघा, आता हे आम्ही बांगडे तुम्हाला जसं पाहिजे तसं दादा एकदम कापून वगैरे देतो. जर तुम्ही मुंबईवरून वगैरे आलात ना तरी तुम्हाला व्यवस्थित क्लीन बिन करून देतो दादा वगैरे. त्या दोनच केले चालेल. आणि एक काही बांगडे आहेत ना ते असे हे कर अख्खे ठेवा, फक्त मध्ये कट मार. आणि काही बांगड्यांचे असे 2च तुकडे कर, म्हणजे डोकं वेगळं नाही असं काय करताय ना. हा, जसं मी तुम्हाला मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करतो, जसं तुम्हाला पाहिजे ना तसं तो कापून देतो दादा. आता मी त्याला सांगितलं की असं करून देतं, असं देतं. आता त्याला सांगितलं तसं कर, तसं दिलं. हा असं दे. आणि काही बांगडे आहेत ना, एक 7-8 बांगडे ते अख्खे ठेव. मला बांगडे खूप आवडतात, ऍक्च्युली सगळ्या मच्छी आवडते, पण बांगडा खास करून रत्नागिरीचा खूप भारी असतो, एकदम टेस्टी बांगडा असतो. आता तुम्ही सगळे बोटीवरून तुम्ही आणता. हा तुमचा ट्रक आहे ना? हा बघा, हा असा ट्रक येतो यांचा. आणि सगळ्यात तुम्हाला फ्रेश तुम्हाला फिश मिळून जातील इकडे. बघा फिश मी कुठून घेतो तुम्हाला का, भरपूर दुकान आहेत सगळं मित्रांनो. आणि मी जे चिकन घेतो ना ते तुम्हाला दुकान दाखवतो, पण मला आज चिकन नाही घ्यायचंय, पण तुम्हाला दाखवतो. हे खूप चांगलं आहे बघा. हे बघा इथे ना, म्हणजे इकडे भरपूर आहेत मित्रांनो, पण मी नेहमी घेतो कोणाकडून माहिती आहे का, हे कोकण चिकनवालेच बघा, यांच्याकडून घेतो बघा. हा त्यांचा बघा, हा कोकण चिकन, हा त्यांचा मोबाईल नंबर आहे, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि अशा पद्धतीने हे आपले आहेत ते बघा, असे हे दादा दे बघा. हे बघा, आणि हे दादा आहेत आता कामामध्ये आहेत, शिवाजी नाव आहे त्यांचं. आणि मी इथून नेहमी का घेतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ह्यांच्या ना एकदम नीट आणि क्लीन असतात. आणि तुम्ही कधी पण तुम्हाला मोठी ऑर्डर वगैरे असेल पूर्ण संगमेश्वर तालुक्यामध्ये, तुम्ही फक्त त्यांना फोन करा. तुम्हाला ते मोठी ऑर्डर असेल, तुमची हळद असेल, काही पण असेल, तुम्ही ते डिलिव्हरी करतात. आता डिलिव्हरी करता ना तुम्ही? हा. आणि एकदम तुम्हाला एकदम फ्रेश बघा मटन वगैरे देणार, तुम्हाला जसं पाहिजे तसं कापून वगैरे करणार. आणि एकदम क्लीन वगैरे बघू शकता इकडे ना, आतमध्ये करेल पाणी वगैरे व्यवस्थित वापरून तुम्हाला चांगलं मटन देणार एकदम तुम्हाला, चिकन वगैरे. आणि हे आमचे खूप जुन्यापासून आहे तिकडे, आणि खूप तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मिळून जातील. आपल्या गावठी कोंबडी आहेत ना, हे बघा गावठी, हे लेबॉन आणि हे बॉयलर, अशा पद्धतीने आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल, मी तुम्हाला ह्यांचा नंबर पण दिसेल स्क्रीनवरती, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि इथे गुगल पे, फोन पेचं पण ऑप्शन आहे. आणि मित्रांनो इकडे नेहमी गर्दी असते, बघू शकता, हे गर्दी पण बघू शकता. आणि खूप चांगले आहेत एकदम मस्त. तुम्ही मस्त इथे व्हिजिट करा, यांच्याकडे खूप चांगलं चिकन मिळतं वगैरे. बरेच लोक आपले व्हिडिओ बघून ना लांबून आले असते, मला बोलले म्हणून. खूप भारी एकदम भरपूर मच्छी आहे मित्रांनो बघा. आज भरपूर गर्दी आहे लोक घ्यायला वगैरे. मी आपण काय मच्छीची प्राइस काढत नाही, कारण आपण मच्छी ऑलरेडी घेतलेली आणि मी एकाची तुम्हाला दाखवली मच्छी. आता आपण तुम्हाला दाखवतो, मी जिथून मटण घेतो ते तुम्हाला दाखवतो. मटण शॉप कुठून घेतो, इथे ते बरेच आहेत त्याचे मटण शॉपचे, पण मी ज्यांच्याकडून घेतो ना ते हे बघा, हे पहिलंवालं शॉप आहे ना, तिथे आजोबा असतात ते विकतात. आणि त्यांच्याकडून घेतो त्याचं कारण काय माहिती, त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे. आणि जे आहे ना ते जेन्युइनली मला दिलं होतं. मी त्यांच्याकडून घेतलं होतं, पण ते एकदम बोलायला वगैरे चांगले आहे. बघूया आपल्याला चान्स मिळाला त्याचं बोलबच्चन तुम्हाला दाखवतो. आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं किती शिट्ट्या दिल्या पाहिजेत, आहे त्या पण आहे त्याच्यामध्ये, बघू शकता बघा. हे आहे ते आपलं मटण शॉप, त्याच होत्या लास्ट टाइमला. तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो ना, हे आजोबा ह्यांच्याबद्दल मस्त बोलायला वगैरे. मी लास्ट टाइमला जेव्हा आलो ना तरी मला सांगितलं होतं प्रॉपर. आणि तुम्ही होता ना तुम्ही लास्ट टाइमला, हा त्यांनी सांगितलं मला, बोलले की तुम्हाला 3 शिट्ट्या किंवा सांगितल्या होत्या. आणि ते किती किलोचा असेल तो होता आपला, तर किती किलोचा बकरा होता तो? हा 12 किलो. हा ते सांगतात 12 किलोचा. तुला जून असेल ना थोडा मोठा ते सांगतात की 15 किलोचा असेल, कारण मुंबईच्या लोकांना आयडिया नसतं. त्याने मला गेल्या वेळा सांगितलं आणि खूप मस्त मटण होतं वगैरे. हा होतात तुम्ही. आणि हे बाकीचे लोक नव्हते का ना. हा अशा पद्धतीने. तर कधी आलात ना, हे बघा पहिलंच आहे तुम्हाला शॉप तुम्हाला दाखवतो. जसं आपण आलो ना मार्केटमधून, तरी बघा हे परत आहे बघा, जनता मटण शॉप आहे बघा.
हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. आणि हे जर मोठी ऑर्डर वगैरे असेल इथे संगोजा तालुक्यामध्ये तर तुम्ही देता का जाऊन घरपोच देतात. तर कोणाला मोठी ऑर्डर असेल ना मित्रांनो तर घरपोच पण करतात वगैरे. मी तुम्हाला खास करून मी ह्यांच्याकडून का घेतो हे आणि मी तुम्हाला ते शॉप दाखवलं ते त्याच्याकडे हे माझे रेग्युलर काय आहेत मी ज्यांच्याकडे येतो आणि खूप म्हणजे हे बोलायला पण चांगले आहेत कारण प्राईस सगळीकडे सेमच आहे म्हणा. पण हे बोलायला काका आहे ना आजोबा खूप मस्त आहेत. लास्ट टाइमला त्यांनी खूप माझ्यावरती प्रभाव पडला. आणि 800 रुपये किलो सध्याचा रेट चालला इकडे. अशा पद्धतीने आहे सगळे बकरे वगैरे. तर मित्रांनो मला ह्या शॉपमध्ये बकऱ्याचं पण मिळेल आणि मेंढाचं पण मिळेल. आणि असं मला ताईने सांगितलं की बकऱ्यापेक्षा मेंढा बेस्ट आहे. आणि तुम्हाला जे पाहिजे ना रक्ती वगैरे सगळ्या गोष्टी भरपूर गोष्टी मिळतात. तुम्हाला जे पाहिजे आपलं काय बोलतात त्याला आपले काय बोलतात ते हा ते सर्व गोष्टी मिळतात. वजडी वगैरे सगळं मिळतं. सगळं मिळतं. खास करून पण आपल्याकडे बकरा आणि मेंढा हे मिळून जातं ना. आणि खूप चांगला आहे. स्वभाव पण खूप चांगला आहे मित्रांनो आणि मस्त लोक आहेत. तुम्ही येऊन इथे मस्त व्हिजिट करा तुम्हाला कळेल मी काय होतं. आणि ह्यांना आजोबा आहेत ना लय भारी. आज ते बिझी आहेत कारण रविवार आणि भरपूर बिझी आहेत. पण नॉर्मली जे असतात ना लय मस्त बोलतात ते भारी. बाबा किती वर्षापासून हे करता तुम्ही हे किती वर्षापासून चालू आहे तुमचं. हा मी ऍक्च्युअली मुद्दाम विचारतो ना का तुम्हाला बोलणं दाखवतो खूप मस्त बोलतात. हा मग तुम्हाला थकवा येत नाही. किती वय किती असेल तुमचं आता. 76 वर्ष आहे. हा तर थोडं आता ऐकायला थोडं कमी येतं ना थोडं. हा थोडं ऐकायला कमी येतं मग बोलायला लागले ना त्यांच्याशी येऊन असं थोडं वेळ थांबा मित्रांनो आणि फक्त बोला गप्पा मारा भारी मारतात. पण ऐकायला येत नाही म्हणून नंतर ते मग तुम्हाला थकवा हात दुखत ना तुमचे हात नाही. फक्त गिऱ्हाईक पाहिजे फक्त गिऱ्हाईक पाहिजे असे बाबा आहेत आमचे. गिऱ्हाईक जर पुढे असलं ना हा ह्याची पण किंमत नाही. काय बोलताय जेवायला पण नको मध्ये. नाही. आणि तुम्ही त्यांच्या मुली आहेत ना काहीतरी साच्या सून आहे. हा सून आहे मला. हा तुम्ही हे नव्हते काय लास्ट टाइमला ह्याच होते. हा अच्छा चिपळूणला तुम्ही सर्वेला ना का हे दोघं जण होते त्यामुळे गर्दी होती. हा असे बाबा या मित्रांनो इकडे यांच्याकडे मस्त व्हिजिट करा. हे इकडे आपल्याला टरबूज याला का चिबूड बोलतात तिकडे. तर काय चाललंय चिबूडचं. हा घेतला मित्रांनो 80 रुपयाला मिळणार तुला हा चिबूड. हा घेतला तर 100 रुपये आणि तो घेतला तर 120 रुपयाला मिळणार. असं चालू आहे. इकडे मच्छी पण मिळते सुकी मच्छी वगैरे बघा अशा पद्धतीने सुकी मच्छी पण आहे इकडल्या. कोलिंब आहे सुकी मच्छी आहे इकडे भरपूर काय गोष्टी आहेत इथे इंटरेस्टिंग. इकडे पण बघू शकता इकडे पण आहे मच्छी वगैरे. तर मित्रांनो जसं आपण इथे शॉपिंग करतो ना इकडे बाजारामध्ये आपल्या कसं म्हणू ना कोण ना कोण ओळखीचा मित्र हा जो आहे ना इथे शॉप हे बघा हे घेतो ना हा ना हा मिलिटरीचा आहे आपला. हा मिलिटरीचा माझा मित्र आहे त्याला माहित नाही मी इथे. अरे भाई काय कधी आलास. हा कधी आलास. हसते असं वाटतं का मित्र हा मिलिटरीमध्ये आहे पण मस्त मोठ्या पोस्टला आहे तो. तर तो मित्रांनो हाच माझा मित्र आहे. ऍक्च्युली त्याची पोस्ट आहे कोणती पोस्ट बोला तू सांगत आहे मित्रांनो का डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे आम्ही एकत्र शाळेत होतो JCO काहीतरी आहे ना पोस्ट ज्युनियर सिनियर काय बोलतात फुलफॉर्म काय होतो ज्युनियर कमिशनर ऑफिसर. हा बघा वाटतं काय बघा अवश्य भाजी घेत आहे काय आज पूजा आहे म्हणून. हा लास्ट बघा हे जा आपले सैनिक मित्रांनो हे बघा कट बघा सैनिकांचा कट मागून पण बघू शकता. तर मित्रांनो आपण आलो होतो देवरुखच्या बाजारपेठेमध्ये. मी तुम्हाला पूर्ण बाजारपेठ दाखवण्याचा प्रयत्न केला. कोणकोणत्या प्रकारच्या सगळे दुकान असतात तिकडे ते मस्त सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हा आठवडा बाजार मित्रांनो खूप मस्तपैकी म्हणजे एकदम स्वस्त असतो. आणि आता पावसाळा असल्यामुळे ना बिचारा लोकांना खूप म्हणजे प्रॉब्लेम फेस करतात दुकानदारांना वगैरे त्यांचा माल भिजू नये म्हणून. भरपूर गोष्टी होत्या इंटरेस्टिंग. बरेच लोक मिळाले आणि खास करून मला माझा आज एकदम खुशीचा दिवस काय माहिती काय माझा मित्र म्हणजे शाळेतला मित्र तो मला भेटला एकदम. हा आपला माझ्या मागे दिसतो ना आपला आर्मी आपल्या देशाचे संरक्षण करणारे ते आपल्याबरोबर आहे. त्यामुळे आणखीच आपला ब्लॉग खूप चांगला झाला. तर तुर्तास मित्रांनो मी इथं थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि आर्मी बाई सुरक्षित राहा आणि आमची अशी सेवा करत राहा. कळलं काय. थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. थँक्यू सो मच. चलो बाय मित्रांनो बाय.